चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एसटी महामंडळ भरती कधी येणार प्रश्न पडलेला होता. डिटेल अनालिसिस काढलेला आहे. कधी येणार सरकारी नोकरीला हे सरकारने खूप खोळंबा करून ठेवलेला आहे. तारखेवर तारीख देते. पाठीमागे म्हणले होते 16 डिसेंबरला टेंडर निघणार, 25 डिसेंबरला टेंडर निघणार, नंतर म्हणतात आता 1 जानेवारी टेंडर निघणार. तारखेवर तारीख देते. नेमकं हे विद्यार्थ्यांच्या भविष्याची सरकार खेळतंय का, हा प्रश्न विद्यार्थी मित्रांना पडत आहे. मित्रांनो, आता बरं, याच्यामध्ये काय केलेलं आहे, आरटीआय सुद्धा मागवलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं सुद्धा सरकारकडून उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी, संघटनांनी आणि वेगवेगळ्या विद्यार्थी मित्रांनी ग्रुपने निवेदन सुद्धा दिलेले आहेत. त्याचा दबाव सरकारवर पडला. आता मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा काय झालेलं आहे की एका मंत्री महोदयाने अधिवेशनात प्रश्न केला की प्रतापजी सरनाईकांना, जे की एसटी महामंडळाचे मंत्री आहेत, त्यांना प्रश्न केला की ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर का घेतली जाते. म्हणजे 2019 ची भरती ही परमनंट झाली, त्याच्या अगोदरची भरती परमनंट झाली, मग आता नेमकं परमनंट भरती घेण्याला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा प्रश्न केल्याच्या नंतर त्यांनी ही सुद्धा उडवाउडीची उत्तरे दिले. सरकारचं म्हणणं असं आहे की 17,000 ज्या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरल्या जाणार आहेत. परमनंट इथे कोणालाही केलं जाणार नाही, हा सरकारचा स्पष्ट मुद्दा आहे. आणि प्रश्न विद्यार्थी मित्रांनी सरकारला केले तर ते काय फक्त उडवाउडीची उत्तरं देत आहेत. आता दुसरी गोष्ट, सरकारचं म्हणणं आहे की त्यांच्या ताफ्यामध्ये नवीन 8,000 बसेस येणार आहेत. त्या बस चालवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने चालक, वाहक आणि बाकीचे सहाय्यक इतर सगळ्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. परंतु आता आपल्याला स्ट्रॅटर्जीने काय करावं लागणार आहे मित्रांनो, की सरकारवर वारंवार दबाव आणून, वारंवार निवेदन देऊन, वारंवार आरटीओचं प्रोसेस करून सरकारला ही भरती परमनंट करण्यासाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करावे लागणार आहेत, खूप संघर्ष करावा लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट होती, सरकार म्हणत होतं की निवडणुकानंतर भरती घेणार 100%, असं सरकारचे दुसरी बाजूने त्यांचं म्हणणं होतं. निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 50% झालेल्या आहेत, काही ऑनगोईंग आहेत आणि जानेवारी पर्यंत मे बी खतम होऊ शकतात. त्याच्यामुळे काय, आता निवडणुकाही संपत आल्या तरी सुद्धा अजून टेंडर जाहीर नाही मित्रांनो. आता तारीख, आता लास्ट तारीख होती काहीतरी 25 डिसेंबरला टेंडर निघणार. कुठली कंपनी याचं टेंडर घेणार काय अजून, आता त्यांनी दिली 1 जानेवारी, म्हणजे परवाची डेट. आता नेमकं काय होतंय, सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यावर खेळतच आहे आणि सरकारकडून अशी अपेक्षा बिलकुल नाहीये. त्यांनी लवकरात लवकर याचा पॉझिटिव्ह निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा करूया आपण. 100% तसंच होणार मित्रांनो. पाठीमागे आरटीआय अहवाल सुद्धा भरलेला होता आणि त्याचं उत्तर सुद्धा सरकारने आलंय आणि सरकारचं तेच म्हणणं परत 8,000 तासात बस येणार आहेत आणि हेन तेन बाकीच्या गोष्टी, बाकीच्या त्याच प्रश्न भानगडीत त्यांच्या निवेदन दिले होते, त्याचा प्रभाव पडलेला आहे का. आता विद्यार्थी संघटनांनी, काही जे विद्यार्थी हिताच्या संघटना आहेत किंवा विद्यार्थी मित्र आहेत, त्यांनी जमावाने एकत्रित येऊन सरकारला निवेदन सुद्धा दिले होते. त्याचा 100% इथं प्रभाव पडलेला आहे मित्रांनो. म्हणजे काय, ही फ्युचर मध्ये परमनंट सुद्धा भरती होऊ शकते, परमनंट भरती होऊ शकते. कारण की काय होतंय, सरकारने जी 17,000ची कॉन्ट्रॅक्ट बेस भरती काढली ना, तिथे मित्रांनो वारंवार निवेदन देऊन जास्त दबाव पडला जातो सरकारवरून. आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पुढे येणाऱ्या निवडणुका सरकार त्यांनाही टिकवायचं आहे, चालवायचं आहे. म्हणून सध्या ते काय त्यांचा प्लॅन काय असू शकते, ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका लागतात तोपर्यंत त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेस करायचा असायला, निवडणुका लागल्या की त्यांना परमनंट बेस साठी अप्लाय करणार असतील ते, असं सुद्धा सरकारचा प्लॅन असू शकतो मित्रांनो. कारण की काय, निवडणुकीच्या अगोदर चांगले निर्णय होत असतात, जेणेकरून त्यांचं सरकार पुन्हा येण्यासाठी, म्हणजे हे आता करंट सरकार असलं नाही, कुठलंही सरकार असू द्या, तसं स्कीम अप्लाय करत असतं, त्याचा फायदा ते सरकार करत असतं. म्हणून तसंही त्यांची स्ट्रॅटर्जी असू शकते मित्रांनो. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट, करार पद्धत का आली अधिवेशनाला, असा प्रश्न विचारला होता एका मंत्री महोदयाने, एका आमदाराने. तर विषय काय आहे, करार पद्धत. आता जर तुम्ही मागचा एसटीचा महामंडळाचा इतिहास बघितला, 2019 ला जी भरती झाली ना, ती मित्रांनो परमनंट बेस भरती होती बरं का, ती काही कॉन्ट्रॅक्ट बेस नव्हती. हा ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात कॉन्ट्रॅक्टचे पण काही कर्मचारी असतील, परंतु पूर्णपणे ती परमनंट बेस भरतीच होती. त्याच्यामुळे आता प्रश्न केलेला आहे की बाबांनो, तुम्ही मग आता याच्या अगोदरच्या भरत्या सगळ्या
करार पद्धतीवर न घेता परमनंट बेसवरती भरत्या घेतलेल्या आहेत. मग आता ही 2025-26 ची भरती नेमकं कॉन्ट्रॅक्ट बेसवर का? तर सरकारचं परत तेच रडगाणं, परत तीच कारण पुढे केली जातात की ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवरच असणार आहे, कारण की सरकारच्या ताफ्यामध्ये 8,000 बसेस येणार आहेत. ठीक आहे, मग ते कोणाला काय फायदा आणि कोणाला काय नुकसान? 8,000 आले तर येऊ द्या, मग तुम्ही परमनंट करा, फक्त एवढीच मागणी आहे विद्यार्थी मित्रांची आपल्या. पण सरकार म्हणते परमनंट नाही, आम्ही कॉन्ट्रॅक्टच करणार आणि त्याचं टेंडर ऑन गोईंग आहे, इन प्रोसेस मध्ये आहे मित्रांनो. ठीक आहे, हे सरकारचे नाटकी सध्या सुरू आहेत आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळायला सरकार रिकामानी मोकळच आहे असंच म्हटलं तरी चालेल. आता 2019चा मुद्दा पकडला तर करार पद्धतीचा कुठलाही असा तिथे हे नव्हता, परंतु त्यांनी तोच पकडला आणि 2019 ची परमनंट बेस भरतीच्या अगेन्स्ट त्यांनी कॉन्ट्रॅक्ट भरती मित्रांनो काढलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट भरती बेस भरती, जागा व्हॅकन्सी भरपूर येतं, पण ते कॉन्ट्रॅक्ट असून काय उपयोग आहे? पगार पण चांगले आहे, 30,000 आहे, पुढे सॅलरी पण वाढणार आहे, पण उपयोग काय? 3 वर्षानंतर पुढे विद्यार्थ्यांनी करायचं काय? 3 इयर्स नंतर हा मोठा प्रश्न पडलेला आहे ना विद्यार्थी सगळेच, कोणी असो. करिअर एकदा 2-3 वर्षांमध्ये आपलं जर करिअर सुरू होतंय, थोडं आपण सेट होतोय, तोपर्यंत खतम होतंय का नाही त्याला काही अर्थ नाही, कारण ते करिअर सेट असणं खूप महत्वाचं आहे. आता लास्टचं काय मित्रांनो, 31 डिसेंबर म्हणजे अजून डे टुमारो म्हणजे एक दिवसानंतर मित्रांनो तुम्हाला काय होणार आहे, ह्याचं टेंडरची अॅक्युरेसी लक्षात एक्झॅक्ट येणार आहे. नेमके सरकारने टेंडर दिलं कोणाला, काय प्रोसेस आणि जाहिरात कधी येणार आहे, भरती नेमकं कधी होणार आहे, हा प्रश्न मेन म्हणजे आपला आजच्या व्हिडिओचा हाच कन्सेप्ट होता, भरती नेमकं कधी येणार आहे. आता सरकारने तारखावर तारखा दिल्यात. 1 जानेवारी टेंडर मंजूर होण्याचं, टेंडर कोण घेते याच्यावर डिपेंड आहे आणि ज्या कंपनीने हे टेंडर घेतलं ती कंपनी ह्या भरतीला नेमकं कधी सुरुवात करते याची आपल्याला प्रतीक्षा आहे सध्या, आता सध्याच्या सिच्युएशनला. म्हणून आपण अजून 4 महिने वेट केला, आता फक्त 1 ते 2 दिवस वेट करायचं आहे. टेंडर ज्या कंपनीला आलं आहे ती कंपनी कधी भरती काढते आणि पुढची प्रोसेस काय होती आणि आपल्याला पुढच्या स्ट्रॅटेजी कशा अवलंबायच्या आहेत ते आपल्याला माहित करणं आणि गरजेचं असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. म्हणून भरती तर 100% निघणार आहे, फक्त थोडा 1-2 दिवसाचा अजून प्रतीक्षा करा मित्रांनो आणि ह्या भरतीसाठी रेडी राहा, सज्ज राहा मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि काही डाऊट असतील तर तुमचे प्रश्न 100% कमेंट बॉक्स मध्ये मांडा मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, भेटूया नवीन अपडेट सोबत. विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय, राम राम.